आशीर्वाद देणार, विजयी करणार। ही जणू काही विजयाची सभा आहे। पण एक लक्षात घ्या, अजूनही लढाई संपलेली नाही, लढाईला सुरुवात झालेली आहे। धनसावंगीचा रणसंग्राम आजपासून सुरू झालेला आहे। गाफील राहायचं नाही। हे सगळे इकडे जे काही वैभव जमलेला आहे, ऐश्वर्य जमलेलं आहे, ही पैशाने विकत आणलेली माणसं नाहीत, हृदयाने आणि मनाने जोडलेली माणसं आहेत। एवढे जल्लोषात तुम्ही आहात कारण आपल्याकडे पैशाचं पाठबळ नाही, ही आपली संपत्ती आहे। निवडणूक आल्यानंतर उमेदवाराला त्याची संपत्ती जाहीर करावी लागते। अर्जुनराव, ही संपत्ती जाहीर करा, ही संपत्ती जाहीर करा। बघा, अरे पैशानं काही विकत घेता येतं, पण माणूस नाही विकत घेता येत। आणि आता निवडणूक आल्यावरती बोलताय आमचं सरकार आल्यानंतर, अरे तुमचं सरकार येतच नाही, काय माहिती बोलायची ते बोला। आमचं सरकार आलं तर आम्ही महागाईवरती नियंत्रण ठेवू। मग इतके दिवस काय ठेवलं? इतकी वर्ष नुसत्या तुम्ही खुर्च्या बोलल्यात। अरे तुम्ही केंद्रामध्ये आज सुद्धा सत्तेवरती आहात। केंद्राची सत्ता हातात असल्यानंतर महाराष्ट्राची कशाला गोष्ट करता? महागाई नियंत्रणात ठेवायची असेल तर संपूर्ण देशाचं नियंत्रण तुम्ही ठेवू शकता। एवढी प्रचंड ताकद दुर्दैवाने आमच्या तुमच्या हातामध्ये मिळालेली आहे। आजपर्यंत या राज्यामध्ये तुमचंच सरकार होतं ना। गेले 10 वर्ष तुम्हीच भोगला आहात। इतकी वर्ष खुर्चीवरती बसल्यानंतर, अरे मी अनेकदा सांगतो की एखादी कोंबडी अंड्यावरती बसली तर त्या अंड्यात पिल्लू तरी निघतं, पण हे इतके वर्ष खुर्चीमध्ये बसले, मला नाही वाटत ढेकण्याशिवाय दुसरं काही निघालं असेल। सत्ता सत्ता आणि सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा। मग कधी सरळ मार्गाने घे, कधी वाकड्या मार्गाने घे। हजारो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या, हजारो माता भगिनींची कपाळ पांढरी झाली, बांगड्या फुटल्या, हे पाप आपलं का त्यांचं? कारखाने बंद पडले, उद्योग धंदे उद्ध्वस्त झाले। अरे मला सांगा, स्कोडाचा एक कारखाना आपण संभाजीनगर मध्ये आणला, त्याच्यानंतर एक तरी कारखाना जालना सोडा, मराठवाडा सोडा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आले तर तुम्हाला आठवते? गेले होते ना विलासराव देशमुख, 2 ते 3 वेळा परदेशी गेले होते। काय मोठ्या दिमाखामध्ये गेले होते, सगळे लटांवर घेऊन गेले होते। बरोबर, पीए, त्या पीएचा पीए, पीएचा कुत्रा, कुत्र्याचा आणखीन काहीतरी, सगळे घेऊन गेले होते। गेले होते मजा मारायला, पण सांगून काय गेले? परदेशी गुंतवणूक आणायला मी परदेशी जात आहे। इतके 1000 कोटी आता मी महाराष्ट्रामध्ये आणत आहे। कुठे गेले हजारो कोटी? कुठे गेली गुंतवणूक? कुठे गेले ते गुंतवणूकदार? कुठे गेले ते उद्योगधंदे? हा महाराष्ट्र संपूर्णपणे तुमच्या केवळ नाचतेपणामुळे आणि दळबद्रीपणामुळे रसातळाला चालला आहे। आणि असाच जर का हा वेग राहिला, खाली जायचा, तर आपोआप एक दिवस बिहार सुद्धा महाराष्ट्राच्या वरती जाईल, ही भीती मला वाटते। ना विजेचा पत्ता आहे, ना पाण्याचा पत्ता आहे, रस्ते नाहीत। कोणता उद्योगपती इकडे मातीमध्ये पैसे टाकाले? आणि उद्योगपती सुद्धा जेव्हा नवीन उद्योगधंदा आणतो त्यावेळेला हुशार असतात ही लोक, पूर्ण विचार करतात। जागा निवडताना सुद्धा विचार करून जागा निवडतात। बाजूला पाणी आहे की नाही, रस्ता आहे की नाही, वीज आहे की नाही, मग कारखाना कसला काढायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतात, किती वर्ष लागणार, मग उत्पादन सुरू कधी होणार, उत्पादनाला विक्री केल्यानंतर पैसा कधी परत येणार, मग त्याच्यानंतर कर्ज किती काढायचं, आणि हा सगळा अभ्यास झाल्यानंतर जर का त्यांना वाटलं की हा फायद्याचा आहे तर आणि तरच ते कारखाना काढतात। पण त्याच्यासमोर तुम्ही बसलेले इकडे सगळे शेतकरी, कशाचाही पत्ता नाही। मे महिना संपायला आला तर तुमचं काम सुरू होतं, पाऊस येणार की नाही माहिती नाही,
पीक मिळणार की नाही माहिती नाही, वीज येणार की नाही माहिती नाही, खत मिळणार की नाही माहिती नाही, बियाणं जे घेतोय ते चांगलं आहे का बोगस आहे माहिती नाही. आणि अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही पहिली जमीन गहाण टाकता, घरदार गहाण टाकता, पत्नीचे दागिने गहाण टाकता आणि मंत्र्यापेक्षा सुद्धा जास्त जवळचा असलेला तुमचा बैल सुद्धा प्रसंगी तुम्ही गहाण टाकता. आणि वेळ प्रसंगी मी पाहिलेलं आहे पत्नीला नांगराला लावून तुम्ही तुमची शेती करता. आणि मग आपलं जेव्हा सरकार होतं त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 5 वर्ष आपण 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. 1 रुपया सुद्धा आपण त्याचा वाढू दिला नव्हता. ग्रामीण भागामध्ये सुद्धा 1 रुपयात झुणका भाकर आपण सुरू केली होती ना. या लोकांनी ते बंद केलं का? तर त्याच्यात झुणका भाकर बरोबर वडा विकतात. केवढा मोठा भ्रष्टाचार. यांनी झुणका भाकर केंद्र बंद केली आणि दारूची दुकानं सुरू केली. तुम्हाला भूक लागल्यानंतर दारू हवी का झुणका भाकर हवा? अरे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिकी शाळा आपण सुरू केल्या होत्या. याने अनुदान बंद केलं, सैनिकी शाळा सुद्धा बोंबलल्या. वृद्धाश्रम आपण सुरू केले होते, अनुदान बंद केलं, वृद्धाश्रम सुद्धा मोडीत काढले. आपण या सगळ्या योजना पुन्हा सुरू करणार. आणि एवढंच नाही तर शिवशाहीचं सरकार हे संस्कृती जपणार सरकार असणार. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वारकरी भवन सुद्धा आपण देणार म्हणजे देणारच. आणि जे हजारो शेतमजूर मी पाहिलेले आहेत, मग त्याच्यात महिला सुद्धा आहेत, बचत गटातल्या महिला आहेत. आजपर्यंत काय केलं बचत गटाने? नुसत्या थापा मारल्या सरकारने की आता आम्ही तुम्हाला कमी दरामध्ये कर्ज देणार, तुमची जी काही उत्पादनं आहेत त्याला आम्ही बाजारपेठ देणार. कसली उत्पादनं? पापड, लोणची, टोपल्या, कुक्कुटपालन, शेळ्या मेंढ्या आणि काय दुसरं काय संपलं. ह्या ज्या काही बचत गटातल्या महिला आहेत आणि जे शेतमजूर, मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, आणि त्यांची सुद्धा मी दुःख पाहिलेली आहेत. मी महाराष्ट्रामध्ये नुसते फोटोग्राफर आणि प्रेसवाले घेऊन फिरलो नाही, तर जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे शेतामध्ये उतरून त्यांच्याबरोबर मी बोललेलो आहे. शिवसंवाद त्याला म्हणतात. आणि मग त्या महिला माझ्याशी बोलत होत्या. मी त्याला विचारत होतो, त्याला मी विचारलं की ताई तुम्हाला किती पैसे मिळतात? हाताला जर का काम मिळालं तर आठवड्यात एकदा कधीतरी पैसे मिळतात, नाहीतर कधीतरी धान्य मिळतं. आणि हे सुद्धा जोपर्यंत त्यांचं वय आहे, एकदा का 60-65 वय झालं तर ही सगळी लोक बेकार म्हणून घरामध्ये बसतात. आणि म्हणून प्रत्येक शेतमजूर, महिला असेल पुरुष असेल, बचत गटातल्या महिला असतील, त्यांना सुद्धा 65व्या वर्षानंतर आजन्म पेन्शन आपलं शिवशाहीचं सरकार देणार. किती योजना सांगू तुम्हाला? किती योजना सांगायच्या? जसं मुलींना आपण प्राथमिक शिक्षण मोफत केलेलं आहे, तसंच मुलांना सुद्धा प्राथमिक शिक्षण 10वी पर्यंत शिक्षण आपण मोफत देणार म्हणजे देणारच. ही सुद्धा आपली योजना आहे. अरे हा महाराष्ट्र आहे, नुसतं नाव घ्यायचं. छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर, अरे तुमच्या तोंडात ते शोभत सुद्धा नाही ती नावं. कारण त्यांचा कारभार, त्यांची कारकीर्द त्याला लाज वाटेल अशा या सरकारचा हा कारभार असताना कशाला नावं घेऊन तुम्ही लोकांना फसवताय? शिवरायाचं जे काज्ञापत्र होतं, गरीबाच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये. आज गरीब मुळापासून उखडला जातोय, तरी सुद्धा काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले त्याला येऊन विचारायला तयार नाहीत. हे कोणतं सरकार आहे? कोणतं सरकार आहे? शहरामध्ये आम्ही ऊसाचा रस प्यायचो लहान असताना. ते ऊस सगळे त्या चरख्यात टाकल्यानंतर चिपाड होतं आणि रस एका बाजूला होतो. आज ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्याचं चिपाट झालेलं आहे आणि रस या काँग्रेसवाल्या आणि राष्ट्रवादींच्या पोटात गेलेला आहे. साध्या किती गोष्टी तुम्हाला सांगायच्या हो. 5 वर्ष या लोकांनी तुमच्यावरती अन्याय केला, अत्याचार केला. अनेक ठिकाणी मला माहिती आहे की खत सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत. खत मिळाले? खत मागायला गेल्यानंतर खत तर दिलेलं नाहीच, पण पोलिसांच्याकडनं लाठ्या मारून तुमची डोकी फोडून टाकले गेले, रक्त या मातीमध्ये पडलेलं आहे. या सांडलेल्या रक्ताची तुम्हाला शपथ आहे. कारण मी प्रतिज्ञा केलेली आहे, जो हात मग तो काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल, ज्यांनी या माझ्या शेतकऱ्याचं डोकं फोडून रक्त सांडलेलं आहे, तो अन्याय करणारा जुलमी हात मी मुळासकट उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन मी बाहेर पडलेला आहे.
आणि तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही ठरवलं आहात काय?